श्रीमद भागवतामध्ये श्री शुकदेव हे राजा परीक्षितीला सांगत होते की एका नदीच्या तीरावर सर्व ऋषी यज्ञासाठी जमले होते. तिथे त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती की ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि शंकरामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे. तेव्हा त्यांनी परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मदेवाचे पुत्र भृगु ऋषींना त्यांच्याकडे पाठवले. भृगु ऋषी सर्वप्रथम ब्रह्मदेवाकडे गेले. गेल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाची स्तुती केली नाही की त्यांना नमस्कारही केला नाही. याचा ब्रह्मदेवाला भयंकर क्रोध आला, परंतु स्वतःचाच पुत्र असल्यामुळे त्यांनी राग आतल्या आत गिळून घेतला. त्यानंतर भृगु ऋषी गेले भगवान शंकराकडे. भगवान शंकर त्यांना आलिंगन देण्यासाठी पुढे सरसावले, परंतु भृगूने त्यांना आलिंगन न देता त्यांचा अवमान केला. तू मर्यादेच्या बाहेर वागणारा आहे, मी तुला आलिंगन देणार नाही. हे शब्द ऐकून भगवान शंकरांना क्रोध आला. ते त्यांना मारण्यास धावले, परंतु तितक्यात सतीदेवीने त्यांना रोखले, त्यांची स्तुती केली आणि त्यांना स्तब्ध केलं. तिथून भृगु ऋषी गेले वैकुंठ लोकात. वैकुंठ लोकामध्ये भगवान विष्णू हे माता लक्ष्मीच्या मांडीवर डोकं ठेवून बसलेले होते. तेव्हा भृगु गेल्यानंतर डायरेक्ट भगवंताच्या छातीवर लात घातली. भगवंत उठून शांततेने म्हणाले की तुम्ही येणार आहात हे आम्हास माहिती नव्हतं, म्हणून तुमच्या स्वागताची तयारी करता आली नाही. त्यांना आपल्या आसनावर बसवलं, त्यांचे कोमल चरण धुतले आणि म्हणाले की तुमच्यासारख्या ऋषींची सेवा करणं हे माझं सुद्धा भाग्य आहे. तेव्हा भृगु ऋषी हे परत ऋषींकडे गेले आणि त्यांना सांगितलं की सर्वश्रेष्ठ हे भगवान विष्णू आहे. परंतु भगवान विष्णू जरी सर्वश्रेष्ठ असले तरी भगवान शंकर आणि ब्रह्मदेव हे त्यांचेच अवतारिक देव आहेत.